वेलकम फ्रेंड्स, मी एस टी सागर पोखरे. आपण कंबाईन गट ब आणि गट क साठी जी टेस्ट सिरीज घेतली पहिली, त्या पहिल्या टेस्ट सिरीजचे गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 81 ते 100 चे आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत. चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय आहे? 81 वा. एका बोटीचा स्थिर पाण्यातील वेग किती आहे? स्थिर पाण्यातला वेग आहे 5 किलोमीटर प्रति तास. नदीचा प्रवाह किती आहे? नदीचा प्रवाह आहे 2 किलोमीटर प्रति तास या वेगाने वाहत आहे. एखादे निश्चित अंतर जर कधी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पार करण्यासाठी प्रवाहाच्या दिशेपेक्षा किती 2 तास जास्त वेळ लागतोय. म्हणजे आपल्याला वेळेतला दोघांमधला वेळेचा जो काही फरक आहे तो फरक दिलाय 2 तास. त्यानंतर बोटीचा स्थिर पाण्यातला जो काही वेग आहे तो दिलाय 5 किलोमीटर आणि नदीचा प्रवाह जो आहे त्या प्रवाहाचा वेग दिलाय किती 2 किलोमीटर प्रति तास. स्थिर पाण्यातला वेग घेतला आपण 5 किलोमीटर प्रति तास, प्रवाहाचा वेग घेतला 2 किलोमीटर प्रति तास. आता आपल्याला ह्यातला फरक दिलेला आहे ना वेळेचा, मग आपण यांच्या वेगाचा सुद्धा काय करूया, फरक काढून घेऊया. प्रवाहाच्या दिशेने वेग किती असणार आहे? प्रवाहाच्या दिशेने जर कधी जात असेल तर मूळ बोटीचा वेग जो आहे, बोटीचा वेग प्लस काय होणार, जो काही प्रवाहाचा वेग आहे. म्हणजे काय की त्या प्रवाहामुळे म्हणजे प्रवाहाच्या दिशेने जात असल्यामुळे काय होणार आहे, आपली बोटीची स्पीड जी आहे ती स्पीड वाढणार आहे. त्यामुळे प्रवाहाच्या दिशेने जाण्यासाठी जो काही वेग आहे तो किती असणार आहे? 5 किलोमीटर आपला स्थिर पाण्यातला बोटीचा वेग प्लस काय 2 किलोमीटर आपल्या प्रवाहाचा वेग. दोघांची जर कधी बेरीज केली तर किती होणार आहे? 7 किलोमीटर प्रति तास. काय होतं? आपला प्रवाहाच्या दिशेने आपला वेग होतोय. ओके. विरुद्ध दिशेने काय होणार आहे? विरुद्ध दिशेने जेव्हा बोट जाणार आहे, जो काही प्रवाह आहे काय असणार आहे? त्या बोटीच्या स्पीडला काय आहे? अडवणार आहे. अडवणार म्हणजे काय की त्या बोटीची स्पीड तो कमी करणार आहे. म्हणून आपण ही जी काय बोटीची स्पीड आहे 5, त्यातून 2 वजा करणार. 2 काय वजा करतोय? प्रवाहाचा वेग. आणि स्थिर पाण्यातल्या वेग मधून आपण तो वजा करतोय आणि 5 वजा 2 किती होणार आहे? 3 किलोमीटर प्रति तास. हा काय होतोय? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असणारा वेग आपल्याला मिळतोय. ओके. आपल्याला प्रवाहाच्या दिशेने पण मिळालाय आणि विरुद्ध दिशेने पण काय मिळालाय? आपल्याला वेग मिळालाय. आणि पुढच्या वाक्यात आपल्याला दिलंय काय की त्यांच्यामधला वेळेचा जो फरक आहे तो वेळेचा फरक दिलाय. ओके. आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यासाठी जो काही लागणारा वेळ आहे तो नेहमी जास्तच लागणार आहे. का? कारण की आपली जी स्पीड जी आहे स्पीड कमी होते. स्पीड कमी होते म्हणजे काय की तिथे लागणारा वेळ काय आहे? आपल्याला जास्त लागणार आहे. म्हणून आपल्याला अंतर आहे म्हणजे काय की विरुद्ध दिशेने असणार लागणारा वेळ आणि वजा प्रवाहाच्या दिशेने लागणारा वेळ हे काय येणार आहे? आपला 2 तास येणार आहे. 2 तास आपल्याला तिथे दिलेले आहे. ओके. आता प्रवाहाच्या दिशेने वेळ दिलाय बरोबर. काढायचं आपल्याला काय आहे? अंतर काढायचं आहे. ओके. वेग आपल्याकडे इथे आहे, वेग आपल्याकडे आहे, अंतर आपल्याला काढायचंय. दिलेली काय आहे? वेळ आहे. आणि वेळ काय? वेळेतून वेळ वजा केलेली आहे. म्हणजेच आपल्याला इथे आपल्याला हा जो काही फॉर्म्युला आहे वेळ बरोबर काय अंतर भागिले वेग हा आपल्याला वापरता येईल. का? कारण की ते जर कधी वेळेच्या ऐवजी आपण अंतर भागिले वेग जर कधी वापरला तर वेग आपल्याला दिलेला आहे आणि अंतर आपल्याला काढायचं आहे. म्हणजे दोन्ही युनिट्स काय असणार आहे? आपल्याला इकडे येणार आहेत. क्लिअर आहे? आता विरुद्ध दिशेने वेळ जे आहे, वेळ बरोबर काय? अंतर भागिले वेग. आता अंतर किती असणार आहे? डी. प्रवाहाच्या दिशेने जावं किंवा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जावं, अंतर नेहमी काय असणार आहे? सारखेच आहे. मग अंतर जर कधी सारखे आहे तर दोन्हीकडे मी डी घेणार, वजाबाकी करणार आणि शेवटी शेवटी म्हटल्यापेक्षा भागाकार वेग येणार. वेग काय येणार? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती आहे? 3 किलोमीटर म्हणजे डी भागिले 3 येणार. प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे? 7 किलोमीटर म्हणजे डी भागिले 7 येणार. बरोबर काय आहे? 2 तास आहे. म्हणजे बरोबर काय येणार? 2. क्लिअरली मला आता हे सोडवायचं आहे म्हणजे डी यातून मी कॉमन बाजूला काढू शकतो. 1/3 वजा 1/7 होणार. बरोबर काय येणार आहे? 2. मग मी तिरकस गुणाकार करणार. 7 एक 7 वजा 3 एक 3 आणि 7 त्रिक 21. ओके. बरोबर येणार 2 आणि यांच्या गुणाकारात काय आहे? डी. 21 इकडे गुणाकारात आहे, इकडे भागाकारात आहे, पलीकडे गुणाकारात जाईल आणि 7 वजा 3 किती होणार? सिंपली 4. म्हणजेच हे डी गुणिले 4 बरोबर 21 गुणिले 2. ओके. 21 दुने होतात 42 बरोबर काय होणार आहे? डी गुणिले 4. मग डी बरोबर काय होणार आहे? 42/4. म्हणजेच डी बरोबर 42/4. ह्याला जर 4 ने भाग दिला 4 एक 4, 4 एक 4. ओके. 2 ला भाग जात नाही, मी 0 घेतो, पॉइंट देऊन इथे 0 घेणार. 4 पंचे 20 म्हणजे हे किती झाले? 10.5. म्हणजे अंतर आपले किती येते? 10.5. हे काय असणार आहे? आपले अंतर आहे ना. आपल्याला विचारलंय काय? अंतरच विचारलंय. अंतर येणार आहे 10.5. क्लिअर आहे? समजलंय? उत्तर तर देऊ शकत नाही पण विचारतोय मी. प्रश्न काय आहे पुढचा? ए बरोबर वजा 5 आणि बी बरोबर काय आहे? 5 असेल तर ए वर्ग वजा
बी वर्ग आपल्याला काढायचा आहे. ए वर्ग वजा बी वर्ग आपण घेतोय. ओके, आणि ए ची किंमत काय आहे -5. आपण इथे टाकून घेणार ए ची किंमत वजा बी ची किंमत 5 आहे, ही आपण 5 घेणार. ओके, त्यांचा वर्ग आपल्याला करायचा आहे. वर्ग करताना आपल्याला एक गोष्ट माहित असायला पाहिजे, आणि ते माहित असणार आहे की धन संख्या असो किंवा ऋण संख्या असो, त्यांचा जेव्हा आपण वर्ग करणार, वर्ग नेहमी काय असणार आहे धन संख्या. म्हणजे 5 गुणिले 5 केलेले 25 येतील, आणि वजा 5 गुणिले वजा 5 केलेले काय येणार आहे 25च येणार आहे. 5 5 25 आणि वजा वजा काय होणार आहे अधिक होणार आहे. म्हणजेच हे वजा 5चा जो काही वर्ग आहे तो येणार आहे 25, वजा हा 5चा वर्ग जो आहे तो येणार आहे 25. 25 वजा 25 0 होतो, म्हणून आपले 2 नंबरचे उत्तर 0 येणार आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. एका दुकानदाराने एक वस्तू 3750 रुपयांना विकली. जर त्याने त्या वस्तूची किंमत 24% कमी लावली असती तरी देखील त्याला काय 14% काय झाला असता नफा झाला असता. म्हणजे तो 3750 रुपयाला त्याने ऑलरेडी विकली, त्याचा व्यवहार झालेला आहे, पण त्या व्यवहारात त्याने काय केलं असतं 24% त्याची किंमत कमी लावली असती तरी सुद्धा त्याला 14%चा नफा झाला असता. तर मग आपल्याला काढायचं काय आहे मूळ खरेदी किंमत. आता इथे विक्री किंमत आहे आपल्याला 3750, आणि काय म्हणतोय तो की 24% कमी लावली असती. तर आपण सगळ्यात पहिले हे काढूया की 24% जर कधी कमी लावली असती म्हणजे ती मुळात किंमत किती लावली असती. वस्तूची किंमत 24% कमी लावली. 24% कमी लावली म्हणजे काय की 100 मधून 24 कमी केले तर किती 76%. म्हणजेच ही जी काही संख्या आहे 3750 याच्यात ती किती यायला पाहिजे 76% संख्या यायला पाहिजे, तेव्हा ती काय असेल 24% कमी असेल. मग 3750 गुणिले 76 भागिले 100 जर कधी केलेत आपण, यांचा भागाकार केला तर किती येतोय आपला 2850 येतोय. आणि 2850 काय आहे आपली मग नवीन विक्री किंमत. म्हणजे 24% कमी लावल्याच्या नंतरची आपली नवीन विक्री किंमत किती बनते 2850. मग आता पुढे काय करायचं आपल्याला 14% नफा झाला असता. म्हणजे 2850 ला विकून सुद्धा काय होतोय 14% नफा होतोय. मग आता काय करायचंय खरेदी किंमत काढायची. म्हणजेच काय खरेदी किंमतीच्या 114% काय येणार आहे आपला ही विक्री किंमत. का 100% ती खरेदी किंमत प्लस 14% काय त्यांचा नफा. म्हणजे 100 प्लस 14 किती 114% ही काय यायला पाहिजे आपली नवीन विक्री किंमत यायला पाहिजे. म्हणून खरेदी किंमत गुणिले काय 100 प्लस 14 114 भागिले 100 आपण घेणार. म्हणजेच खरेदी किंमत बरोबर काय बनणार म्हणजे इकडे बरोबर मध्ये येणार नवीन विक्री किंमत. मग खरेदी किंमत बरोबर काय बनणार नवीन विक्री किंमत आपली आलेली 2850 ते आपण टाकून घेणार, आणि हा जो काही 114 भागिले 100 आहे आपण पलीकडे घेऊन जाणार. तो किती बनणार 100 भागिले 114. ह्याला जर किती भाग दिला तर आपला किती येतो 2500 येतो. क्लिअर आहे. ह्याला जर किती सिंपली भागच द्यायचा असेल तर 19 ने जाईल. 19 एक 19 19 सके 114 19 एक 19 19 पाचे 95. ओके, आणि हा एक 0 म्हणजे 150 गुणिले 100 भागिले किती येणार 6. ओके, 6 ने आपण जर किती भाग द्यायचा झाला 6 एक 6 6 दुने 12 ऑप्शन. ओके, 6 दुने 12 झाले 6 पंचे 30 आहे. 25 गुणिले 100 किती येणार 2500 येणार. क्लिअर आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. 9 4 स्टार 2 3 5 7 ही संख्या काय आहे 11 ने विभाज्य आहे. तर स्टारच्या जागी कोणती संख्या आहे. आता हा प्रश्न सोडवण्यासाठी सिंपली आपल्याला काय माहित असायला पाहिजे की 11ची कसोटी काय आहे. आता 11ची कसोटी काय आहे ज्या काही समस्थानिक संख्या आहे म्हणजे ही 7 3 स्टार आणि 9 अशा ही विषमस्थानी संख्या, आणि ज्या काही समस्थानी संख्या आहे 5 2 4 ह्यांची काय करायची वेगवेगळी बेरीज करायची, आणि ह्यांच्यातला जो काही फरक आहे तो फरक काय असायला पाहिजे 11 ने विभाज्य असायला पाहिजे. तू जर 11 ने विभाज्य असेल तर काय असतात या संख्या म्हणजे ती फरक जर 11 ने विभाज्य असेल तर ती पूर्ण संख्या सुद्धा काय असते 11 ने विभाज्य असते. मग चला आपण समस्थानी काढूया. 5 आहे 2 आहे 4 आहे. 5 आणि 2 4 ह्यांची बेरीज केली तर किती येते 11 येते. विषम स्थानिक जर कधी काढले 7 आहे 3 आहे स्टार आहे 9 आहे. 7 3 स्टार 9 ह्यांची जर कधी बेरीज केली तर 9 आणि 3 12 12 आणि 7 किती होणार 19, आणि पुढे काय येणार आहे प्लस मध्ये स्टार येणार आहे. ओके, आता 11 ने भाग जाण्यासाठी ह्यांची आपल्याला वजाबाकी करावी लागणार. ओके, ऑलरेडी जर कधी ही समस्थानिक 11 असेल तर म्हणजे ही जी पुढची जी काही विषम स्थानिक आहे ती 11च्या पटीत असायला पाहिजे, तेव्हाच काय होईल 11 या संख्येने त्याला भाग जाणार. मग 11च्या पटीत 19च्या जवळ कोणती आहे 11 दुने 22 22 आहे. मग 19 प्लस स्टार काय यायला पाहिजे 22 यायला पाहिजे. मग 19 मध्ये किती ऍड केले तर 22 आहे ना, तर सिंपली जर 3 ऍड केले
तर आपले काय बनणार 22 बनणार. म्हणजे स्टारच्या जागी आपल्याला काय घ्यावे लागणार आहे 3 घ्यावे लागणार आहे. क्लिअर आहे. पुढचा प्रश्न, खालील आकृतीचा अभ्यास करा. आयत काय आहेत कलाकार. हे जे आयत आहे हे कोण असणार आहे कलाकार असणार आहेत. पुढे वर्तुळ काय दाखवतंय खेळाडू. हे जे वर्तुळ आहे हे कोण आहेत खेळाडू आहेत. आणि त्रिकोण काय दाखवतोय हे डॉक्टर दाखवत आहेत त्रिकोण. तर विचारलाय काय प्रश्न, तर किती खेळाडू असे आहेत जे ना कलाकार आहेत ना डॉक्टर आहे. म्हणजे ते कलाकारही असायला नाही पाहिजे आणि डॉक्टरही असायला नाही पाहिजे. फक्त आणि फक्त काय असायला पाहिजे खेळाडू. खेळाडू कशाने दाखवतोय आपण वर्तुळ. म्हणजेच हे फक्त वर्तुळात असणाऱ्यांची संख्या आपल्याला शोधायची आहे जी की ना त्रिकोणात आहे ना आयतात आहे. आता इथे जर कधी बघितले तर ही जी 25 संख्या आहे ही 25 संख्या फक्त वर्तुळात आहे. बघा हे त्रिकोण इकडे बाजूला राहिला आयत इकडे बाजूला राहिला फक्त 25 राहिलं. म्हणजे काय की हे 25 असे खेळाडू आहेत जे ना डॉक्टर आहेत ना कलाकार आहे. म्हणून आपलं उत्तर किती बनतंय 25 बनतंय. आपल्याला जर कधी बाकीच्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायचं असेल तर हे बघा हे 30 जे आहे हे फक्त आयतात आहे. म्हणजे फक्त 30 जण जे आहेत ना हे 30 जण काय आहे फक्त कलाकार आहेत. हे 27 त्रिकोणात राहिले म्हणजे काय हे 27 जण काय आहेत फक्त डॉक्टर आहेत. इथे हे 8 जण आयत आणि त्रिकोण दोघांमध्ये आहेत ना म्हणजे ते कलाकार आहेत आणि डॉक्टर आहेत. हे 22 जण वर्तुळ आणि आयतात आहे म्हणजे काय ते कलाकार आहेत आणि खेळाडू आहे. हे 4 जण त्रिकोण आणि गोलात आहे म्हणजे काय ते खेळाडू आहेत आणि डॉक्टर आहेत. आणि हे जे 3 जण आहे हे 3 जण वर्तुळात सुद्धा आहे त्रिकोणात सुद्धा आहेत आणि आयतात सुद्धा आहे. म्हणजेच ते खेळाडूही आहेत डॉक्टरही आहेत आणि कलाकारही आहेत. ओके अशा पद्धतीचे आपल्याला डायग्राम काढून दाखवले जाते. चला पुढचा प्रश्न घेऊया. एका वस्तूच्या छापील किमतीवर 10% सूट दिल्यास दुकानदाराला काय होतो 20% नफा होतो. जर 20% सूट केली तर नफ्याची टक्केवारी किती हे काढायची आहे. ओके आपल्याला जर किती छापील किंमत इथे दिलेली नाही. छापील किंमत आपण किती घेणार 100. 100 का घेतो आपण नेहमी कारण की पर्सेंटेज जेव्हा काढायचे असतात आपल्याला सोपे जातात. 100चे 10% काढायचे तर 10च होतात 100चे 20% 20 होतात. म्हणून हे पर्सेंटेज काढण्यासाठी सोपे असतात. म्हणून आपण बाजार भाव किती घेतोय 100 रुपये असा अजूम करतोय. ओके 10% सूट देत आहे. 10% जर सूट दिली म्हणजेच काय 100चे 10% 10 होतात. ते जर वजा केले तर आपली विक्री किंमत किती येईल 90 रुपये. आणि नफा किती होतोय त्यांनीच सांगितलं इथे किती 20% नफा होतोय. ओके आता 20% नफा जर होत असेल तर यावर आपण काय करू शकतो खरेदी किंमत काय करू शकतो काढू शकतो. का खरेदी किंमतीच्या 20% नफा होतोय आणि काय बनते विक्री किंमत बनते. म्हणजेच काय खरेदी किंमतीच्या 100 + 20 म्हणजे 100%च्या पुढे 20% नफा होतोय. 100% ती खरेदी किंमतीची मूळ किंमत आणि प्लस 20% नफा होतोय. म्हणून 120/100 घेणार बरोबर काय येणार आपली विक्री किंमत येणार. ओके आपण आपल्याला इथे विक्री किंमत माहिती आहे आपण अजून केलेली होती ती किती येते 90 येते. म्हणून विक्री किंमत आपण इथे टाकून घेणार. हे 120/100 खरेदी किंमतीच्या गुणाकारात आहे. बरोबर चिन्हाच्या पलीकडे येऊन गेलो तर ते उलटे होणार 100/120 होणार नाही. ह्यांचा भागाकार जर किती केला तर सिंपली किती येतात 75. किती होतात मग 3 त्रिक 9 30 त्रिक 90 आणि 30 चौक 120 4 1 4 हे 25 25 तरी किती होतात 75. म्हणजे आपल्याला खरेदी किंमत किती मिळते 75 ही आपल्याला खरेदी किंमत मिळते. बाजार भाव तर आपण अजून केलाय 100. आपल्याला पुढे काय दिलंय की जर सूट किती 20% केली तर म्हणजे 10% जर कधी सूट केल्याच्या नंतर आपल्याला नफा किती होतोय 20% होतोय. आता आपल्याला खरेदी किंमत मूळची मिळाली. मूळची खरेदी किंमत किती आहे 75 आपली खरेदी किंमत आहे. आता काय करतोय आपण 20% सूट देतोय. बाजार भाव आहे 100 20% जर कधी सूट दिली तर किती होणार 100चे 20% 20 होणार. 100 मधून 20 वजा केले तर 80 होईल. म्हणजे आपली नवीन विक्री किंमत किती बनेल 80 रुपये बनेल. क्लिअर आहे. आणि नफा काय होतोय नफा काय असतोय आपण जी काही विक्री किंमत आहे विक्री किंमत मधून खरेदी किंमत वजा केली तर तो आपला नफा होतो. विक्री किंमत आपली नवीन 80 आहे खरेदी किंमत 75 आहे. 80 वजा 75 किती होणार 5. म्हणजे आपल्याला 20% सूट दिल्याच्या नंतर नफा किती होतोय 5 रुपये होतोय. आणि इथे काय विचारलंय नफ्याची टक्केवारी. आता टक्केवारी नेहमी आपण कशावर काढत असतो खरेदी किंमतीवर. मग खरेदी किंमत किती आहे आपली 75 75 किती नफा होतोय 5. तर पर्सेंटेज म्हणजे काय 100 वर किती x बरोबर किती होणार 100 गुणिले 5 5 गुणिले 100 तिरकस गुणाकार 100 गुणिले 5 करणार आणि x गुणिले 75 हे 75 गुणाकारात पलीकडे जाऊन काय बनतात भागाकारात 75. किंवा आपला हा जो काही फॉर्म्युला आहे नफ्याच्या टक्केवारीचा नफा भागिले काय खरेदी किंमत गुणिले 100. नफा आहे 5 रुपये भागिले 75 काय खरेदी किंमत आहे आणि गुणाकारात आपण 100 घेतलेले आहे. ओके 25 त्रिक 75 होणार 25 चौक 100 होणार 5 चौक किती 20/3 20/3 आपलं उत्तर येतंय. ऑप्शन काय आहे
इथे पूर्णांकात आपल्या ऑप्शन येत नाहीये, पण पूर्णांक युक्त अपूर्णांकात आपलं ऑप्शन येऊ 2 दिलेले आहे, म्हणजे उत्तर आपलं येऊ शकतं. मग घेऊया. 3 1 3, 3 सके 18 होणार, 2 राहिलेत, पॉइंट देऊन 0, पॉइंट नाही देणार आपण, दशांश पूर्णांक नाही, आपला पूर्णांक युक्त आहे. 2 जे शिल्लक राहिले आपण 2 वरती घेणार आणि 3 ने भाग देतोय, म्हणजेच काय 6.2/3 आपलं उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. एका काटकोन त्रिकोणाच्या तीनही भुजा क्रमवार संख्यामध्ये दिलेल्या असतील तर अशा त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असू शकेल. आता इथे काटकोन त्रिकोण दिलाय ना, ह्याच्या 3 भुजा जर कधी क्रमवार असतील, म्हणजेच काय की हे काटकोन त्रिकोण जे असतात हे नेहमी त्रिकुटांमध्ये असतात. पायथागोरसचे जे त्रिकुट आहे, त्रिकुट म्हणजे काय की आपल्याला काटकोन त्रिकोणचा आपण कर्ण वर्ग हा जो काही फॉर्म्युला आहे कर्णाची किंमत काढण्यासाठी, बरोबर काय की याची एक लांबी घेऊया, लांबीचा वर्ग अधिक काय रुंदीची घेतली, रुंदीचा वर्ग म्हणजे 2 ज्या वेगवेगळ्या बाजू असणार आहे तर त्यांचा काय करतो, वर्गाची बेरीज करतो, ती काय कर्णाची बेरीज येते आणि हेच काय बनते, आपली त्रिकुट बनते. आणि जी काही क्रमवार संख्या आहे, क्रमवार संख्यांमध्ये असणारा त्रिकुट एकमेव आहे, ते म्हणजे 3 4 आणि 5. कर्ण ही जी काय ह्यातली मोठी संख्या आहे 5, ही बनते कर्ण, म्हणजेच काय 5 चा वर्ग, बरोबर काय 1 2 3 चा वर्ग अधिक किती 4 चा वर्ग, 3 चा वर्ग 9 बनतो, 4 चा वर्ग 16 बनतो, 9 आणि 16 25 बनतात आणि 5 चा वर्ग 25 बनतो, हे बरोबर येतात. अशा पद्धतीचे हे त्रिकुट असतात. मग आपल्या 3 भुजा मिळाल्या तर आपल्याला 3 4 5 काढायचं, आपल्याला काय आहे क्षेत्रफळ. क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 1/2 गुणिले लांबी गुणिले रुंदी. 1/2 जसा तसा घेतला. लांबी आणि रुंदी जर कधी आपल्याला घ्यायची असेल तर यातले 5 आपण घेऊ शकणार नाही का, जी काही मोठी संख्या असते ती काय असते, कर्ण असते, म्हणून 3 आणि 4 घेणार. 3 गुणिले 4 4 त्रिक 12 होणार आणि 12 भागिले 2 6 येणार. आपलं उत्तर येईल 6 सेंटीमीटर स्क्वेअर. पुढचा प्रश्न. एक पाईप 20 तासात टाकी भरू शकतो, पण तळाशी असलेल्या गळतीमुळे काय 40 तासांमध्ये भरतोय. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर ती गळती टाकी किती वेळात रिकामी करेल. आता इथे काय की आपल्याला पाईप 20 तासांमध्ये काय टाकी भरतोय, ओके, आणि 40 तासात भरतोय, बरोबर, कशामुळे गळतीमुळे. आता 40 तास लागताय, म्हणजे सिंपल जर कधी भरण्याची जर कधी आपण वेळ घेतला तर 40 तास होत आहे, म्हणजे 20 तासाच्या दुप्पट होतोय, म्हणजे टाकीच्या दुप्पट पाणी काय करतोय हा भरणारा भरायचं काम करतोय 40 तासांमध्ये. क्लिअर आहे. आणि 40 तासांमध्ये भरतोय म्हणजे तो एक्झॅक्ट 40 तासात तिकडे भरतोय, म्हणजे काय की त्या दुप्पट मधला जो काही एक भाग आहे तो तिकडचा रिकामा करतोय. मग जर कधी 40 तासात जर कधी दुप्पट होते आणि 40 तासात जर कधी भरते, म्हणजे जो काही एक रिकामा होण्याचा जो काही काळ आहे तो किती येतो, 40च येतोय. इथे आपण जर कधी व्यवस्थित लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल, व्यवस्थित समजून घेतलं तर. किंवा मग आपण गळतीचा जो काही वेळेचा फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला वापरूनही करू शकतो. फॉर्म्युला काय आहे, ह्याला भरायला लागणारा वेळ गुणिले काय प्रत्यक्ष भरायला लागलेला वेळ भागिले काय भरायचा वेळ वजा प्रत्यक्ष वेळ. ओके, एक्स आणि वाय. एक्स आपण काय घेणार आहे, हे 40 तास घेणार आहे. वाय काय घेणार आहे, 20 तास घेणार आहे. 40 गुणिले 20 भागिले 40 वजा 20, 4 दुने 8 होणार, हे 800 होतील भागिले हे 20 होतील, 0 0 कॅन्सल होईल, 2 8 होईल, 40 उत्तर येईल. क्लिअर आहे. कोणत्याही पद्धतीने जरी गेलो तरी सुद्धा आपल्याला उत्तर 40च मिळणार आहे. पुढचा प्रश्न. 6 पुरुष किंवा 8 स्त्रिया एका शेताची 86 दिवसात कापणी करतात, तर 14 पुरुष आणि 10 स्त्रिया मिळून तेच शेत किती दिवसात कापतील. इथे तुलना दिली, 6 पुरुष किंवा म्हटलंय 8 स्त्रिया काय करतात 86 दिवसात, म्हणजे 8 स्त्रिया 86 दिवसातच करतात आणि 6 पुरुष काय 86 दिवसातच करतात, म्हणजे 6 पुरुष आणि 8 पुरुष यांची कामाची क्षमता काय आहे, समान आहे. आणि इकडे देताना काय दिलाय 14 पुरुष आणि 10 स्त्रिया, आणि म्हणजे काय यांची आपल्याला बेरीज करायची आहे. पुरुष आणि स्त्रिया यांची क्षमता वेगवेगळी आहे म्हणून आपण सिम्पली तिथे बेरीज करू शकत नाही. पण जर कधी आपण 10 स्त्रियांचं कन्व्हर्जन पुरुषांमध्ये केलं किंवा पुरुषांचं कन्व्हर्जन स्त्रियांमध्ये जर कधी केलं तर आपल्याला कोणती तरी एकच म्हणजे पुरुषांची क्षमता मिळेल किंवा स्त्रियांची क्षमता, आणि आपण त्याची तुलना इथे पुरुष किंवा स्त्रियांशी करू शकतो. मग सिम्पली इथे काय आहे 6 पुरुष आहेत, 6 पुरुषांची क्षमता किती स्त्रियांसारखी आहे 8 स्त्रियांसारखी आहे. क्लिअर आहे. मग पलीकडे किती, मी ह्या 10 स्त्रिया ज्या आहेत 10 स्त्रियांची क्षमता काय करतो पुरुषांमध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे हे 10 स्त्रियांची जी काही क्षमता आहे ती किती पुरुषांसारखी असेल हे मला तुलना करून काय करायचं आहे काढायचं आहे.
तिरकस गुणाकार करणार 8 गुणिले x बरोबर काय 10 गुणिले 6 बनतात. x बरोबर 10 गुणिले 6 भागिले 8 बनणार. बेचोक 8 बेपंचे 10 बेदुनी 4 बेत्रिक 6 5 त्रिक 15/2 15/2 बनतात 7.5. म्हणजे काय की ह्या ज्या काही 10 स्त्रिया आहेत ह्या 10 स्त्रियांची जी क्षमता आहे ती किती आहे 7.5 पुरुषां इतकी त्यांची काय आहे क्षमता आहे. मग आपण काय करणार हे जे काही 14 पुरुष आणि 10 स्त्रिया आहे 10 स्त्रियांच्या जागी मी काय वापरू शकतो 7.5 पुरुष म्हणजे तेवढी क्षमता पुरुषांची आहे स्त्रियांच्या समान. मग मी ते काय घेतोय 14 पुरुष अधिक 10 स्त्रिया आहेत ना त्याच्या जागी मी 7.5 पुरुषच घेतो म्हणजे हे किती बनतात 21.5 पुरुष. ही एकत्र क्षमता किती आहे 21.5 पुरुषांची आहे. इथे आपल्याला दिले 6 पुरुष किती 86 दिवसात करतात. मग सिंपली तुलना करा 6 पुरुष 86 दिवसात करतात. ओके पुरुष म्हणजेच काय कामगार झाले मजूर झाले आणि दिवस काय झाले की ह्या इनपुट्स आहे कशासाठी काम बाहेर काढण्यासाठी बरोबर. म्हणजे हे जे काही इनपुट्स आहे दोन्ही पुरुष आणि दिवस हे जे काही आहे हे एकमेकांना इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. म्हणजेच जर कधी पुरुषांची संख्या जर कधी आपण वाढवली ओके तर दिवसांची संख्या काय होईल कमी दिवस लागतील. म्हणजेच इथे आपण तिरकस गुणाकार करत नाही इथे आपण काय करतो सरळ गुणाकार करतो. म्हणजे 6 पुरुष 86 दिवसात करणार तर किती 21.5 पुरुष आपल्याला काय x दिवसात करणार. सरळ गुणाकार करणार म्हणजेच काय काय करणार 21.5 गुणिले काय x बरोबर 6 गुणिले किती 86 म्हणजेच x बरोबर बनणार 6 गुणिले 86 भागिले किती 21.5. आता इथे भागाकार करताना मी काय करतो पॉइंट मला त्रास देतो म्हणून मी पॉइंट काढणार एक पॉइंट पलीकडे सरकवणार आणि काय करणार वरती एक शून्य देणार. आता किती 5 ने भाग जाऊ शकतो मग 5 चोक 20 बनणार एक राहिला 5 त्रिक 15 बनतायत 5 एक 5 एक राहिला 5 दुने 10 इथे 12 झालेत इथे 43 झाले इथे 86 आहे 43च्या दुप्पट 86 आहे म्हणून 12 दुने किती 24. x ची किंमत किती आली 24 आली. म्हणजेच काय की आपण 24 दिवसांमध्ये हे जे काही 14 पुरुष आणि 10 स्त्रिया आहेत ते 24 दिवसात ते शेत कापतील असं आपल्याला इथे उत्तर आलेलं आहे. तुलना आपण इथे अशा पद्धतीने करणार आहे. कन्वर्ट करून घ्यावं लागणार आपल्याला 14 पुरुष आणि 10 स्त्रिया आहेत ना स्त्रियांची क्षमता पुरुषांमध्ये कन्वर्ट करा किंवा पुरुषांची क्षमता स्त्रियांच्या क्षमतेमध्ये कन्वर्ट करून आपण हे सोडवू शकतो. पुढचा प्रश्न काय आहे रोहितचे सध्याचे वय काय आहे हे विराटच्या वयाच्या 5 पट आहे. 10 वर्षानंतर रोहितचे वय हे विराटच्या वयाच्या 3 पट होईल. तर रोहित आणि विराट यांची सध्याची वय किती. जेव्हा पटीचे जर कधी दिलेले असते ना तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची हे आपण ऑप्शन वरून जर सोडवले ना तर आपल्याला सगळ्यात सोपं जातंय. ओके तुम्ही ऑप्शन वरून सोडवा याच्यासाठी मी ऑप्शन डेव्हलप केले असं त्याचा अर्थ होत नाही. आपण परीक्षेत जरी गेलो किंवा कोणत्याही प्रकारचे जर कधी ऑप्शन घेतले जे राईट ऑप्शन असणार त्यानेच आपल्याला फास्ट मध्ये आणि लवकर उत्तर मिळणार आहे. क्लिअर आहे. तर काय आहे रोहितच्या सध्याच्या विराटच्या वयाच्या 5 पट आहेत. मग इथे काय दिलंय रोहित आणि विराटची सध्याची वयस दिलीत ना मग रोहित आणि विराट यांचीच आहे. आता रोहितचे किती यायला पाहिजे 5 पट यायला पाहिजे. रोहितचे जर कधी 10 घेतले विराटचे 50 घेतले 50चे 5 पट येत आहेत का 10 नाही येते. ओके इथे 50 वर्ष आणि 10 वर्ष आहेत 10च्या 5 पट 50 येतात म्हणजे हे येऊ शकतात. 5च्या 5 पट 25 येतात म्हणजे हे सुद्धा येऊ शकतं. 25च्या 5 पट 5 येत नाही म्हणून हे दोन ऑप्शन येणार नाहीत. आता सिंपली आपल्याला काय करायचंय पुढे काय 10 वर्षानंतर रोहितच्या विराटच्या वयाच्या 3 पट होते. मग 10 वर्षानंतर काय फरक पडणार आहे 25 चे होणार आहेत 35 5 चे होणार आहे किती 15 म्हणजे 5 त्रिक 15 5 7 35 हे 7 3 होणार आहे आणि हे किती 3 पट होत आहेत ना 3 पट होत नाही 3च्या 3 पट 9 होतात ते. पण इथे बघा 50 वर्ष आहे ना 10 वर्षांनी 60 होणार 10 चे 20 होणार 20 एक 20 20 त्रिक 60 म्हणजेच काय झालं 1च्या 3 पट 3 होत आहेत म्हणून हे उत्तर काय आहे योग्य आहे. हा प्रश्न नेहमी ऑप्शन वरून सोडवायचा सगळ्यात फास्ट येणारी मेथड आहे. जर फेब्रुवारी महिन्याचा 4था दिवस शनिवार आहे. आता 4था दिवस काय आहे शनिवार. मी 4 तारीख घेतोय काय शनिवार घेतोय. काय विचारलंय महिन्याच्या 26 तारखेच्या 5 दिवस आधी कोणता वार असेल. 26 तारीख ह्याच्या 5 दिवस आधी म्हणजे काय 26 वजा 5 21 21 तारखेला कोणता वार असेल हे आपल्याला काढायचं आहे. इथे हा जो काय फेब्रुवारी दिलाय याच्याशी काही संबंध नाही. ओके
मग आपल्याला काढायची किती आहे? 21 तारीख. आपल्याला हे माहिती आहे की प्रत्येक 7 दिवसानंतर वार काय होतो? रिपीट होतो. मग 7 आणि 4 किती? 11. 11 तारखेला सुद्धा शनिवार असणार. 11 आणि 7 किती होणार? 18 तारखेला सुद्धा काय असणार आहे? शनिवार. मग 18ला शनिवार आहे म्हणजे सिंपली काढा 19, 20 आणि 21. शनिवारच्या नंतर 19ला रविवार, 20ला सोमवार आणि 21ला कोणता येणार? मंगळवार येणार. अशा पद्धतीने सिंपल प्रश्न होता. सिंपल प्रश्न आपण सोडवला. एका रेल्वे गाडीची गाडी 100 मीटर लांब आहे. ती 100 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला 10 सेकंदात ओलांडते तर ते गाडीचा वेग किती? आता इथे गाडी दिली, गाडीची म्हणजे लांबी दिली रेल्वे गाडीची 100 मीटर आणि 100 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म दिलाय. आता जर कधी कोणत्याही दुसऱ्या व्हेकलला कोणताही प्लॅटफॉर्म वगैरे किंवा काही ओलांडायचं असेल तर सिंपली आपण प्लॅटफॉर्मची लांबी घेतो, ती आपल्या स्पीडमध्ये येईल किंवा आपल्या उदाहरणामध्ये आपण जे काय सोडवणार आहे त्यात येणार आहे. परंतु जेव्हा आपण रेल्वे घेतो, रेल्वेची स्वतःची लांबी असते. म्हणजे रेल्वेला जर कधी ते क्रॉस करायचं असेल तर हा जर कधी 100 मीटरचा प्लॅटफॉर्म आहे आणि ही 100 मीटरची जी काही गाडी आहे म्हणजे ह्या टोक जे आहे जेव्हा इथे येणार, ओके, इथे आल्याच्या नंतर ती सुरुवात होईल आणि 100 मीटर ते जेव्हा टोक इथे जाईल तेव्हा 100 मीटर कंप्लीट होईल. परंतु जे काही रेल्वेचं पाठीमागचं टोक आहे ते अजून इथेच असेल. त्यांनी जो काही प्लॅटफॉर्म आहे तो ओलांडलेला नसणार आहे. त्या ओलांडण्यासाठी त्याचा हा टोक सुद्धा काय इथे यायला पाहिजे. म्हणजे हे 100 प्लस हे 100 असे एकूण त्याला किती? 200 मीटर अंतर पार करावं लागेल. म्हणजे त्याची जी लांबी असते प्लस प्लॅटफॉर्मची जी काही लांबी असते ह्या दोघांची आपल्याला बेरीज करावी लागते. क्लिअर आहे? म्हणजे किती होतात? 100 अधिक 100 200. 200 मीटर ती पार करते किती? 10 सेकंदामध्ये. 200 मीटर भागिले 10, 0 कॅन्सल, किती झाले? 20 मीटर प्रति सेकंद. सिंपली आपलं उत्तर येतंय. परंतु आपल्याला मीटर प्रति सेकंद मध्ये ऑप्शन दिलेले नाही, आपल्याला किलोमीटर प्रति आवर मध्ये दिलेले आहेत ना. मग आपण कन्व्हर्जन कसं करणार? किलोमीटर पर आवर मध्ये करण्यासाठी मीटर पर सेकंद जे असतात त्याला कशाने गुणावे लागतात? 18/5 ने. म्हणजे 20 गुणिले 18/5. 5 1 5, 5 चोक 20 होणार आणि 18 चोक किती? 72 होणार. 72 किलोमीटर पर आवर असं आपलं उत्तर येणार आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. हा एनॉलॉजीचा प्रश्न आहे. 8ला जर कधी 24 असेल तर कशाला 32 असेल? ऍक्च्युली हे 24 नाहीये, हे उलट आहे. 4 आणि 2 आहे. 4 दुने 8 बनतात तर 3 दुने किती बनणार? 6 बनणार. अशी सिंपल याचं लॉजिक आहे. लॉजिक सिंपल वाटतं जेव्हा सुटतं तेव्हा, सोडवायचं जेव्हा असतं तेव्हा ते कठीण वाटतं. पुढचा प्रश्न, एका आयताकार मैदान. आता हा जो प्रश्न आहे यात आपण वेगवेगळे लॉजिक लावून बघायचे आहेत. म्हणजे त्यात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार जे जे काही आपल्याला लॉजिक लावता येतात असे प्रश्न आपण जेवढे जास्त सोडवणार तेवढी जास्त प्रॅक्टिस होणार आणि कशा पद्धतीचा लॉजिक आपल्याला आयोग परीक्षेमध्ये विचारतो ते आपल्याला लक्षात बसेल. त्यामुळे प्रॅक्टिस हा एकमेव मार्ग आहे की हे प्रश्न आपल्याला सुटतील. मग त्यात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, गुणाकार करून 2 मायनस, गुणाकार करून 2 प्लस, त्याच्यानंतर अशा पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे वापरणारे प्रश्न, ह्या सगळ्या प्रश्नांची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. पुढचा प्रश्न, एका आयताकार मैदानात राकेश उत्तरेकडे 20 मीटर चालतो, डावीकडे वळून 40 मीटर चालतो, नंतर डावीकडे वळून 50 मीटर चालतो. तो सुरुवातीच्या बिंदूपासून किती अंतर? आता सुरुवाती बिंदूपासून अंतर द्यायचं आहे. हे मैदान आयताकार असो किंवा गोलाकार असो काही फरक पडत नाही. उगा कन्फ्युजन करण्यासाठी आयोगात असे प्रश्न असे शब्द वापरले जातात म्हणून आपण आपल्या या प्रश्नामध्ये तो शब्द आलेला आहे. आता राकेश काय करतोय? उत्तरेकडे 20 मीटर चालतोय. म्हणजे मी हे जर सेंटर पकडले तर इथून 20 मीटर हा उत्तरेकडे चालणार. ही दिशा आपण नेहमी कोणती घेणार? ही उत्तर घेणार, ही दक्षिण घेणार, ही पूर्व घेणार आणि ही पश्चिम घेणार. या दिशा आपण अशा पद्धतीने पेपरवर घेत असतो. आता उत्तरेकडे 20 मीटर चालतोय, उत्तरेकडे गेला, आम्ही 20 मीटर नोंद केली. मग डावीकडे वळून 40 मीटर चालतोय म्हणजे इथून तो कोणता? डावीकडे म्हणजे या बाजूला वळणार. इथे आपण त्याला 40 मीटर घेणार. ओके, पुढे आहे. त्यानंतर पुन्हा तो डावीकडे वळतोय. आता इथून पुन्हा तो डावीकडे वळतोय म्हणजे आता त्याचं तोंड कुठे आहे? इकडे, पश्चिमेकडे. डावीकडे म्हणजे कोणती? ती खालची दिशा बनेल. म्हणजे तो इथून असा खाली जाईल. खाली किती चालतोय तो? 50 मीटर चालतोय. 50 मीटर चालतोय ना. इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की याच्या विरुद्ध जे आहे 20 मीटर, 20 मीटर काय आहे की ह्याच्या समान जे काय आहे ते अंतर इथे यायला पाहिजे. म्हणजे इथून हा जो काही डॉट आपण इथे पकडला तर हे जे काही अंतर आहे ही 20 मीटर यायला पाहिजे सरळ सरळ. म्हणजे आपल्याला काय तुलना करायला सोपं जातं. मग 50 मीटर चालतोय ना, इथून खाली आणखी काय करा? इथून खाली आणखी त्याला 30 मीटर घ्या. हे 30 मीटर आणि तो काय इथे पोहोचतोय आता
विचारलंय काय तर तो सुरुवातीच्या बिंदूपासून किती अंतरावर आहे. सुरुवातीचा बिंदू स्टार्टिंग पॉइंट हा आहे, एंड पॉइंट त्याचा हा आहे. इथून हे जे काही अंतर आहे हे अंतर किती आहे हे काढायचं आहे. आता आपल्याला इथून हे 30 किलोमीटर मिळालंय, 30 मीटर मिळालंय आणि इथून हे जे काही अंतर आहे, आता हे समोरच्या समोर बघा इथे 40 आहे ना, हे 20 बनणार, तर हे सुद्धा समोर समोरचे किती बनणार 40 बनणार. आणि पायथागोरसचा थेरम आपल्याला माहित आहे, कर्ण. आता हा काटकोन त्रिकोण बनतोय, काटकोन त्रिकोण बनलाय म्हणजेच काय, कर्ण वर्ग बरोबर काय लांबीचा वर्ग प्लस काय रुंदीचा वर्ग. ओके, कर्ण वर्ग म्हणजे आपल्याला ह्याची जी काही लांबी आहे ती आपल्याला मिळणार आहे. कर्णला मी एक्स म्हणतो, एक्सचा वर्ग बरोबर काय लांबी 30 किंवा 40 कशाला काही म्हणा काही फरक पडत नाही. 40चा वर्ग अधिक काय 30चा वर्ग, 40चा वर्ग 4 चौक 16 आणि 1च्या जागी 2 शून्य प्लस 3चा वर्ग 3 त्रिक 9 आणि 2 शून्य बरोबर काय होणार आहे एक्सचा वर्ग. 1600 अधिक 900 होतात 2500 आणि 2500 कितीचा वर्ग आहे 50चा वर्ग आहे. 50चा वर्ग 5 5 25 होतात आणि एका शून्याचे 2 शून्य होणार म्हणजेच काय हा 50चा वर्ग आहे. तर एक्स बरोबर आपला किती येतोय 50 येणार आहे. आलंय लक्षात. चला पुढचा प्रश्न सोडूया. आता सिलोजिझमचा प्रश्न आहे. पुढील विधाने वाचून योग्य निष्कर्ष काढा. काय विधाने आहे, सर्व नद्या तळी आहेत, सर्व तळी सागर आहे. याच्यासाठी आपण वेन डायग्राम काढणार. सर्व नद्या म्हणजे मी जर कधी ह्या नद्या घेतल्या तर ह्या नद्या काय असणार आहे तळी असणार आहे. हे झाले तळी. आणि काय आहे याला मी नद्या म्हणतोय, ह्याला तळी म्हणतोय आणि पुढे काय आहे सर्व तळी काय आहेत हे सागर आहेत, मी याला सागर म्हणतोय. ओके, आणि कंक्लुजन काय आहे आता पुढे, सर्व नद्या या सागर आहेत. नद्या इथे छोट्या आहेत त्या सागराच्या मध्ये येतात, तळ्याच्या मध्ये येणार म्हणजे ते काय सागराच्या मध्ये येणार, हे बरोबर आहे. काही सागर हे तळी आहे, सागर मोठा आहे आणि तळी जर की त्यात इन्क्लूड असणार तर ह्यातला हा जो काही पोर्शन आहे ते काय येणार आहे तळी येणार आहे. म्हणून हे सुद्धा वाक्य काय आहे बरोबर आहे. निष्कर्ष अ आणि ब दोन्ही काय आहेत बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, खालील आकृतीमध्ये एकूण किती समांतरभुज चौकोन आहे. आपल्याला इथे समांतरभुज चौकोन मोजायचे आहेत. मग अशी आपल्याला डायग्राम दिलेली आहे. आता समांतरभुज चौकोन बघा, ए बी एफ आणि जी हा जो काही आहे हा एक समांतरभुज चौकोन बनेल. ओके, पहिला मी काय घेतोय ए बी एफ आणि जी. दुसरं मी काय करतोय इथून एफ पासून घेतोय बी सी ई आणि पुन्हा एफ, म्हणजे दुसरा काय येतोय एफ बी सी ई हा झालाय. हे दोन झाले. सेम पलीकडून सुद्धा येणार म्हणजे हा बी बी ई डी सी बी हा सुद्धा एक बनणार. तिसरा बनतोय काय बी ई डी आणि सी बनतोय. हा बनला म्हणजे त्याच्या अलीकडचा हा सुद्धा एक बनेल ए बी ई आणि एफ. चौथा काय बनणार ए बी ई आणि एफ. अशा पद्धतीचे हे चार बनले. चार बनल्याच्या नंतर आणखी सुद्धा समांतरभुज चौकोन कसे बनतात, हा जो ए आहे ए पासून ते सी पर्यंत, त्यानंतर डी आणि एफ पर्यंत हा जो काही आहे हा सुद्धा एक बनणार समांतरभुज चौकोन. म्हणजेच पाचवा कोणता बनतोय ए बनतोय, सी डी आणि एफ बनतोय. मग जसा हा बनला ना तसं ए पासून सी पर्यंत, सी पासून इकडे ई पर्यंत आणि ई ते जी पर्यंत हा जो काही आहे हा सुद्धा एक आणखी बनणार. म्हणजेच सहावा कोणता बनतोय ए सी ई आणि जी. असे एकूण किती 6 समांतरभुज चौकोन बनतात. हे आपण काउंट केले तर आपल्या लक्षात येतं. चला पुढचा प्रश्न घेऊया. एका कंपनीत 60% कामगार पुरुष होते. जर त्या कंपनीत महिलांची संख्या 800 दिली तर पुरुष कामगारांची संख्या किती. सिंपल प्रश्न आहे. 60% म्हणजेच काय आपल्याला काढायचे आहे. महिला किती आहेत 800 आहे, 60% पुरुष आहेत, महिला 800 आहेत. 60% जर किती पुरुष असतील तर महिला किती राहिल्यात 40%. 40 जर 800 असेल तर 60 बरोबर काय एक्स. सिम्पली एक्स बरोबर काय 800 गुणिले 60 करणार, हे 60 गुणिले 800 आणि भागिले हे 40 घेणार. 20 दुने 40, 20 त्रिक 60 होणार, बे एक बे, बे चौक 8 होणार, 400 गुणिले 3, 4 त्रिक किती 12, 1200 होणार. 1200 आपलं उत्तर येणार. सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न, एखाद्या सांकेतिक भाषेत एक्झिक्युटिव्ह हे TCIEUXBEE
असे लिहिले असेल तर त्याच सांकेतिक भाषेत किती काय MAU जे काय आहे सोडियम ते कसे येणार. आता इथे अशा पद्धतीचा जर प्रश्न विचारला ना तर हा ई तीन ठिकाणी दिलाय ना तर ई बघू नका, कन्फ्युजन करू नका. जो एकटा दिलाय तो बघा एक्स जो आहे. आता इथे बघा एक्स किती आहे 2 नंबरला. इथे कुठे जातोय एक्स इथे जातोय. किती नंबरला येतोय बघा 1 2 3 4 5 6 6 नंबरला जातोय. मग इथे 2 नंबरचा कोण आहे बघा ए आहे 2 नंबरचा. 2 नंबरचा ए आहे 6 नंबरला जायला पाहिजे. 3 आणि 3 6 इथे यू आहे हा येणार नाही. हे 3 3 6 यू आहे हा ऑप्शन येणार नाही. क्लिअर आहे. 2 ऑप्शन आपले क्लिअर झाले. पुढे LSEMOA आहे म्हणजे हा इथे येतोय. LSEMOA आहे म्हणजे इथे येतोय. म्हणजे आपल्याला या एक्स वरून आपल्याला मिळालं की 2 ऑप्शन आपले कट झालेले आहे. आपल्याला 2च ऑप्शन शिल्लक आहे. मग 2च ऑप्शन जे शिल्लक राहतील ना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की दोघांमध्ये फरक काय आहे तो बघा आणि त्या फरकावर फोकस करा. इथे बघा LSEMO आहे. LSEMO आहे म्हणजे हे पाचही शब्द दोन्हीकडे सारखे आहे म्हणजे ते शोधत बसण्यात काही अर्थ नाही. एच्या नंतर यू आहे, एच्या नंतर यू आहे, नंतर काय आहे पुढे यू आहे, इथे यम आहे आणि शेवटी यम आहे यम आहे. म्हणजे फक्त हा सेकंड लास्टचा जर कधी आपण एक अक्षर सोडला तर बाकीचे सगळे काय आहे सारखे आहे. आता एकच फरक आहे म्हणजे काय झालंय माहिती की जर कधी 2 फरक असता आपण म्हटलं असतं की एकमेकांच्या जागेवरती अल्टरनेट गेलेले आहे. पण एकच फरक आहे म्हणजे काय की कोणता तरी एक अक्षर त्यांनी गाळलाय आणि एक एक्स्ट्राचा अक्षर घेतलेला आहे. मग बघा इथे इथे काय आहे यू. यू काय आहे 1 आणि 2. 2 यू आहेत ना बघा इथे 2 यू आहेत का. इथे एक आहे इथे एक आहे बरोबर 2 ला 2 यू आहे. तर इथे यम आहे. यम किती आहे 1 2 आणि हा किती 3 म्हणजे इथे 3 यम वापरलेत. इथे यम किती आहे 1 आणि 2. 2च यम आहे. 2 यमच्या जागी 3 यम घेतले. आपल्याला असं करता येत नाही. उत्तर आहे 3 नंबरचा. समजलाय. चला पुढचा प्रश्न घेऊया. शेजारी बसलेल्या एका महिलेकडे पाहून अमित म्हणाला ती माझ्या बायकोच्या नंदेची बहीण आहे. अमित म्हणतोय कोण अमित ती माझ्या बायकोच्या नंदेची. आपल्या बायकोची जी नंद असणार ती कोण येणार आपली बहीण. म्हणजे एक एक स्टेप जर कधी पुढे गेलो आपण माझ्या बायकोच्या इथे इथपर्यंत बायको येते. बायकोची नंद कोण बनते आपली बहीण बनते. बहीण ओके. आणि बहिणीची बहीण कोण बनते बहीणच बनते. म्हणजे ती व्यक्तीपर्यंत पोहोचताना आपण ती कोण बनते आपली बहीणच बनते. तेव्हा अशा पद्धतीचं नातं विचारलं जातं. एक 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 स्टेप पुढे जायचं. शेवटी जे उत्तर येईल ते आपलं फायनल असणार आहे. पुढचा प्रश्न ABCDEFGH किती आहेत 3 3 6 7 8 जण आहेत. हे काय उत्तर दिशेला तोंड करून एका सरळ रेषेत बसलेले आहे. म्हणजे आपण इथे सरळ रेषेत घेणार उत्तर दिशेकडे त्यांचं तोंड असणार आहे. काय म्हटलंय सी हा जीच्या डावीकडे चौथा आहे. म्हणजे जी जर कधी मी असा इथे घेतला तर जीच्या डावीकडे आता उत्तरेकडे तोंड म्हणजे डावी दिशा तिची ही बनणार. किती आहे तो चौथा. पहिला दुसरा तिसरा आणि चौथा. चौथ्या ठिकाणी कोण येणार आहे सी. सी हा जीच्या डावीकडे चौथा झालाय का झालाय. दुसरं वाक्य काय आहे डी हा जीच्या उजवीकडे दुसऱ्या जागेवर आहे. आता जीच्या उजवीकडे दुसऱ्या जागेवर म्हणजे ही पहिली जागा ही दुसरी जागा. दुसऱ्या जागेवर कोण आहे डी आहे म्हणजे डी इथे येणार. तिसरं वाक्य काय आहे डी आणि ए यांच्यामध्ये फक्त 2 व्यक्ती बसल्या डी आणि ए. हा तर डी इथे आहे ना म्हणजे डी पासून तिसरा बनणार एक तर इकडचा किंवा पलीकडचा. पण आपण जर व्यवस्थित बघितलं 1 2 3 4 5 6 7 झालेत. आपल्याला 8 जण जर दिले तर जास्तीत जास्त इकडे किती येऊ शकतो 1 येऊ शकतो. म्हणजे 2 जण 3 3 6 7 आणि 1 8 3 3 6 आणि 1 7 8 झालेत. ओके. म्हणजे हे जे काही 8 जण आहेत आपण इथे 8च जण घेऊ शकतो. 8 पेक्षा जास्त जण घेऊ शकत नाही. म्हणजे डीच्या पलीकडे जर कधी 2 सोडून आपण घेतला ए ओके तर ते 8 पेक्षा जास्त होतात. म्हणजे आपण पलीकडे घेऊ शकत नाही तर तो अलीकडेच घ्यावा लागणार. आणि हे जे काही 2 जण आहेत 2 सोडून इथे येणार तो कोणता ए. म्हणजे ए आणि डीच्या मध्ये काय होणार हे 2 जण येतील. ओके. पुढचा प्रश्न बी आणि एफ काय आहे एकमेकांचे शेजारी आहेत. आता इथे बघा 1 2 3 4 5 6 7. आता इथे आपण आलाच असे नाही एक जण इथे येऊ शकतो किंवा इथे पण येऊ शकतो. ओके. हे शेजारी शेजारी आहे. शेजारी शेजारी असण्यासाठी 2 जागा कोणत्या शिल्लक राहिल्या तर फक्त या शिल्लक राहिलेल्या. म्हणजे ते जे दोघं आहेत ते इथेच येणार. कोण येत आहेत ते बी आणि एफ. म्हणजे बी ऑब्लिक एफ बी ऑब्लिक एफ. कुठे कोण येणार आहे आपल्याला अजून कन्फर्म नाहीये. पुढे काय बी हा ए चा शेजारी नाही. म्हणजे ए चा शेजारी हा इथे बी नाही. बी नाही म्हणजे इथं कोण येणार आहे कन्फर्म एफ येणार आहे आणि बी इथे येणार आहे. ओके. पुढचं वाक्य काय
एच हा डी चा शेजारी नाही. आता एच जो आहे डी चा शेजारी नाही म्हणजे काय, इथे पण येणार नाही आणि इथे पण येणार नाही. आपल्याला शेवटी शिल्लक कोणता राहतो ही जागा, मग इथे एच. ओके, 3 3 6 1 7 झालाय. शेवटचा एक राहिलाय. शेवटचा एक कोण राहिलाय, ई राहिलाय. म्हणजे आपण कोण टाकणार इथे, ई टाकणार. प्रश्न काय विचारलाय आपल्याला, ए आणि ई यांच्यामध्ये किती व्यक्ती बसलाय. ए इथे आहे, ई इथे आहे, यांच्यामध्ये एकमेव व्यक्ती बसलाय. म्हणून आपलं उत्तर काय बनणार, 4 नंबरचं उत्तर बनणार. अशा पैकी आपण 81 ते 100 जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवलेत, ते प्रश्न समजून घेतलेत. अपेक्षा आहे की तुम्हाला समजले असतील आणि प्रश्न आणि उत्तर दोन्ही सुद्धा चांगले वाटले असतील. ओके, थांबूया. थँक्यू. थँक्यू म्हटल्यापेक्षा काय, वी विल नेव्हर एंड ऑन थँक्यू. पुन्हा भेटूया. पुढची जी काही 2 नंबरची प्रश्नपत्रिका असेल त्या 2 नंबरच्या प्रश्नपत्रिकेचे प्रश्न आणि एक्सप्लेनेशन दोन्ही घेऊ.